विमान कंपन्यांच्या ढिसाळ कारभाराचा आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांना फटका बसलेला आहे। आज सकाळी राजू शेट्टींनी फर्स्ट क्लासचं तिकीट काढलेलं होतं। 1 तास आधी ते विमानतळावर जाऊन देखील बसले, मात्र त्यांना न घेताच विमान दिल्लीकडे झेपावलं। त्यानंतर राजू शेट्टी यांनी विमान कंपनीशी संपर्क साधला। दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्याची त्यांनी विनंती देखील केली, मात्र विमान कंपनीने 2000 रुपये भरण्यास सांगितलं। याला राजू शेट्टी यांनी विरोध केला, तरीही त्यांना पैसे भरावेच लागतील असं सांगण्यात आलं। दिल्लीला पोहोचणं गरजेचं असल्यामुळे राजू शेट्टी यांनी पैसे देखील भरले, मात्र याची पावती विमान कंपनीने राजू शेट्टी यांना दिलेली नाही। विमान कंपनीच्या या वागणुकीविरोधात एअरपोर्ट अथॉरिटीकडे तक्रार करणार असल्याचं राजू शेट्टींनी सांगितलं। एअर इंडिया आणि शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांचं प्रकरण गेल्या काही महिन्यांपूर्वी अतिशय जोरदार अशा पद्धतीने गाजलेलं होतं। त्या प्रकरणात खरं तर विमान कंपनीच्या चुकीकडे काहीसं दुर्लक्षित झालेलं होतं, मात्र आत्ता पुन्हा एकदा जेट एअरवेजच्या नियोजनातल्या गोंधळाचा फटका खासदार राजू शेट्टी यांना बसलेला आहे। नेमका काय प्रकार झालेला आहे आपण जाणून घेऊयात। शेट्टी साहेब, काय नेमकं झालं आणि या आज सकाळी तुम्ही मुंबईहून दिल्लीला प्रवास करत होतात, जेटच्या सगळ्या अनुभवाचा तुम्हाला नेमका काय हे पार्लमेंटच्या एका महत्त्वाच्या कमिटीच्या बैठकीसाठी म्हणून मला कसल्याही परिस्थितीमध्ये 10:30 वाजेपर्यंत दिल्लीला पोहोचायचं होतं। म्हणून सकाळी 6चं तिकीट मी काढलेलं होतं। 6:05ला मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या जेट एअरवेजचं तिकीट माझ्याकडे होतं। मी पहाटे 5 वाजता एअरपोर्टला आलो, रितसर बोर्डिंग पास घेतला आणि अजून विमान सुटायला 1 तास अवकाश आहे म्हटल्यानंतर मी JVKच्या VIP लाऊंजमध्ये जाऊन बसलो। नेहमीची पद्धत अशी असते की लोकसभेचा सदस्य आल्यानंतर त्याला एक लोडर देतात बरोबर, आणि तो विमानात बसेपर्यंत तो सोबत असतो, परंतु हातात 2-3 किलोची छोटी बॅग असताना त्यासाठी तासभर विमान कंपनीचा माणूस बरोबर बाळगणं माझ्या बुद्धीला पटलं नाही आणि मी कधीच अशा पद्धतीनं हे लोडर घेत नसतो। माझं मी लोकांच्यामध्ये फिरत राहणं मला आवडतं म्हणून मी तो घेतलेला नव्हता आणि मी सांगितलं की मी लाऊंजमध्ये बसतो, मला फक्त इन्फॉर्म करा। रितसर मी काउंटरला माझं बोर्डिंग पास देऊन रजिस्ट्रेशन केलं। तिथल्या अटेंडंटनं वेळ विमानाची वगैरे नोंदवून घेतली आणि बोर्डिंग सुरू झाल्यानंतर खरं तर आत येऊन त्यांनी सांगायला पाहिजे होतं की आता तुमचं बोर्डिंग सुरू झालं, तुम्ही उठून विमानाच्या गेटकडे जाऊ शकता। मी नेहमीची अशीच पद्धत असते, बाकीच्या कंपन्या सुद्धा अशाच करतात, जेटची सुद्धा पद्धत हीच असते। मी वृत्तपत्र वाचत बसलो, 5:45 झाले तरीसुद्धा कुणी बोलावायला आलं नाही किंवा सांगायला आलं नाही म्हटल्यानंतर मला शंका आली। मी बाहेर जाऊन डिस्प्ले बघितला तर फायनल कॉल दिसत होता आणि मग घाई गडबडनं मी धावत पळत गेटवर गेलो आणि त्या ठिकाणी सांगितलं गेट बंद झालेला आहे आणि आता तुम्ही जाऊ शकत नाही। मी म्हटलं की माझ्याकडे बोर्डिंग आहे आणि ज्यावेळी एखादा प्रवासी बोर्डिंग पास काढतो त्यावेळी त्याला शोधून काढून त्याला विमानात बसवणं जबाबदारी कंपनीची आहे, कारण बोर्डिंग काढले याचा अर्थ तो तुमच्या ताब्यात आहे आणि त्याचा फोन नंबर तुमच्याकडे असतो, त्याला SMS करू शकता, फोन करू शकता। चूक माझी काहीच नाही, कंपनीच्या भोंगळ कारभाराचा फटका मला बसलाय, चूक माझी काहीच नाही। 2000 रुपये तुम्हाला भरावे लागले शेवटी? हो, भरायला लागले। म्हटले 2-5 मिनिटाच्या आत भरा, तर हेही बोर्डिंग आता बंद होतंय आणि मग तुम्हाला हेही विमान मिळणार नाही असं म्हटल्यानंतर मला दिल्लीला येणं भाग होतं। वाद घालण्यात अर्थ नव्हता म्हणून मी मुकाट्यानं माझं क्रेडिट कार्ड दिलं आणि म्हटलं किमान तेवढा तरी पुरावा व्हावा म्हणून रोख पैसे देण्याच्या ऐवजी कार्डावरून 2000 रुपये ट्रान्सफर केले आणि मग मी आलो। पण मी आता गप्प बसणार नाही, मी गजपती राजूंना जाऊन विचारणार की माझ्या एका सहकार्यानं काही चूक केली म्हणून विमान कंपन्यांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला, त्याच्यावर कारवाई करायला लावली आणि त्यावेळी तुम्ही पार्लमेंटमध्ये या विमान कंपन्यांची बाजू घेतली। आता माझा काही दोष नसताना जर यांनी मला अशापर्यंत मनस्ताप दिलेला असेल, माझ्या कष्टाचे 2000 रुपये त्यांनी काढून घेतले असतील, तर आता तुम्ही कोणाची बाजू घेणार? मी मंत्र्याला विचारणार, आता ग्राहक न्यायालयात जाणार, कारण माझासारखा अनुभव ह्या खाजगी कंपन्यांचा सातत्यानं प्रवाशांना येत असतो आणि मग ह्या मुजोर कंपन्यांना सातत्यानं सरकारनं वेगवेगळे पॅकेजेस द्यायचे, पैसे द्यायचे आणि वर प्रवाशांना अशा प्रकारचा मनस्ताप ते देत असतील। बरं, यांच्या चुकीमुळे 2-2 तास विमानं रद्द होतात, त्यावेळी आम्ही काय विचारतो आहे ना? आणि मग आता
केवळ यांच्या चुकीमुळं जर माझं विमान चुकलेलं असेल तर याची जबाबदारी कंपनीने घेतली पाहिजे आणि मला जो मनस्ताप झाला त्याची एकतर माफी मागितली पाहिजे, भरपाई दिली पाहिजे, असं माझं मत आहे. शेवटचा प्रश्न, जे 2,000 रुपये तुमच्याकडून घेतले गेले होते ते नेमके कशाचे आहेत हे कंपनीने तुम्हाला सांगितलं का? नाही, काहीच सांगितलं, तुम्हाला 2,000 रुपये भरायला पाहिजे म्हणून सांगितलं. मग वाद घालत बसलो असतो तर माझं 7चं विमान हुकलं असतं आणि मग मला बैठकीला येता आलं नसतं. म्हणून कारण एकतर सकाळी 8 नंतर जर दिल्ली विमानतळावर आलं तर इतकं ट्रॅफिक असतं की जायलाच रस्त्यात तास दीड तास लागतो. म्हणून मुकाट्यानं मी आता पैसे भरले ना आलो. तर हे होते खासदार राजू शेट्टी, ज्यांना जेट एअरवेजच्या नियोजनातल्या गोंधळाचा फटका बसलेला आहे. एकतर त्यांना विमान जात असल्याबद्दल कळवलं देखील नाही आणि नंतर जे दुसरं विमान होतं त्याच्यामध्ये बोर्डिंग करण्यासाठी त्यांच्याकडून 2,000 रुपये देखील वसूल करण्यात आलेले आहेत. कॅमेरामॅन राकेश शर्मासह प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली.